बल्लाळेश्वरपर्यंतचा संपूर्ण प्रवास तेही फक्त 200 रुपयांमध्ये. तर कसं, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बल्लाळेश्वरपर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि सगळी माहिती मी माझ्या लाँग व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तो व्हिडिओ आलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो लाँग व्हिडिओसुद्धा बघू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर जर का तुम्ही महिला आहे तर तुमचा 200 रुपयांच्या आत प्रवास होऊ शकतो आणि जर का तुम्ही पुरुष आहे तर तुम्हाला 500 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. कर्जतपर्यंत आपण लोकल ट्रेनने प्रवास करणार आहे. तर 20 ते 30 रुपये इतकं तिकीट आहे आणि नंतर कर्जत एस टी डेपोमध्ये जाऊन जेव्हा पालीला जाणारी एस टी पकडतो तर पालीला जायचं जे तिकीट आहे ते पुरुषांचं 125 इतकं आहे आणि महिलांचं त्याच्या अर्ध. रिटर्न जर्नीसुद्धा सेमच आहे. जसं की तुम्ही पालीवरून जर का कर्जतला येत आहे तर जेवढं तुमचं तिकीट पालीला येताना गेलं होतं तितकंच पैसे जाणार आणि जर का तुम्ही खोपोलीला जाणार असाल तर तुमचं जे तिकीट आहे थोडंसं कमी होऊ शकतं, कारण पाली ते खोपोली अंतर 1 तास इतपत आहे. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब